मित्रांनो सकाळचे आता वाजलेत 7, किती वाजले? 7 म्हणजे 8 वाजलेत आणि आम्ही लोक आता चालले बरसाणाला. तर आता बघूया तिथे गर्दी मिळते की नाही, कारण आणि थंडी खूप आहे यार. आणि आम्ही ते साड्या घातल्या आहेत. बेकार थंडी आहे आणि इतकं कुडकुडायला होत आहे ना, डेंजर, एकदम डेंजर. किती क्यूट आहे. माकडांचे किल्ले आहे तिथे आणि माकडं खूप आहे तिथे, खूप संख्यांमध्ये माकडं आहे तिथे गजाननमध्ये तिथे. तर मला आज थोडंसं खूप फ्रेश फील होतं आहे इतक्या दिवसानंतर. मी जास्त क्लिप्स घेतले नाही स्वतःचे, पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत आज. माहीत आहे मी आज एवढे दिवस जास्त क्लिप्स घेतले नव्हते पण आज घेतले आहे. आणि आता गाड्यांचा आवाज येईल तर आपण थोड्या वेळाने भेटू आणि थोड्या वेळाने बोलू, ठीक आहे? तोपर्यंत एन्जॉय करा ब्लॉग. निघालो आहोत बरसाणा नंदगाव आणि काय गोवर्धनसाठी. तर आम्ही 4 व्हीलर केली आहे. ॲक्च्युली खूप बोलत होते 1,500 1,600 असे बोलत होते. मग आम्ही लोकांनी खूप बार्गेन करून तो 1,400वरती आला फायनली. तर आता आम्ही लोक निघालो आहोत आणि गाडी अशी आमची तुम्हाला नंतर उतरल्यावर सुद्धा दाखवेल. तर तुम्ही जर इथे येत असाल ना तर प्लीज बार्गेन करा, कारण की लोक खूप कॉस्टली बोलतात. सो बार्गेन करावंच लागेल, नाही तर तुम्ही वेड्यात निघाल. सो प्लीज बार्गेन करा. बाकी आता आपण उतरल्यावर बघू. और गाइस कैसा लग रहा है आपको? हाय, खूप सुंदर. आपको जी सुंदर, ती तर तू आहेस. तर चला आता भेटूया थोड्या वेळाने. बाय बाय. नंदगाव हे भारतातील उत्तर प्रदेशातील एक गाव आहे, जिथे भगवान श्रीकृष्णाचे पालक गीतानंद महाराज राहत होते. हे गाव कृष्णाच्या बालपणाशी जोडलेल्या गोष्टींसाठी ओळखले जाते. दुष्ट राजा कंसापासून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी नंद महाराज आणि त्यांची पत्नी यशोदा गोकुळहून नंदगावला आले. नंद महाराजांनी नांदगाव येथे कायमचे निवासस्थान बांधले. कृष्णा जवळजवळ 11 वर्षांचा होईपर्यंत त्याच्या पालकांसोबत नांदगावमध्ये राहत होता. त्यानंतर तो त्याचे खरे पालक वासुदेव आणि देवकी यांच्यासोबत मथुरा येथे राहण्यासाठी निघून गेला. नंदभवन हे नांदगाव मध्ये एक मंदिर आहे, जे नंद महाराजांच्या निवासस्थानाच्या जागेवर बांधले गेले आहे. आपण आलोय नंदगावला. श्रीकृष्णांचं रिअल घर आहे आणि इथेच लटमार होळी स्टार्ट केली जाते खेळायला. तर खूप मस्त आहे यार, खूप सुंदर असं घर आहे. मला आवडलं. आणि आम्ही येत होतो ना, मस्त एक गल्ली गल्ली अशी जात होती. गल्ली गल्लीतून हा रस्ता निघतो मंदिराचा आणि खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आणि सगळीकडे श्रीकृष्ण श्री राधे वगैरे लिहिलेलं आहे. क्या बोलूँ यार, देख के मुझे बहुत खुशी होती. चला बघूया आता थोडं. हे नंदीश्वर टेकडीवर आहे आणि नांदगाव मधील सर्वात पूजनीय मंदिरांपैकी एक आहे. मंदिर संकुलात भगवान कृष्ण, बलराम, यशोदा आणि नंद यांच्या मूर्ती आहेत. मंदिरात राधा, रोहिणी, रेवती, सुदामा आणि मधुमनाला यांच्या प्रतिमा देखील आहेत. आपण आलेलो आहोत बरसाणाला. आपण तिकडे काय आपण कुठे गेलेलो विसरली. नंदगाववरनं आता आम्ही बरसाणाला आलोय. आणि आता आम्ही लोक इथनं चालत होतो, म्हणजे त्या गेटच्या इथनं आम्ही लोकांनी एंट्री केली की तिकडे ते ना आम्हाला लोकांना एक भांगचं दुकान दिसलं. म्हणजे इथे नॉर्मल आहे भांगचं दुकान, म्हणजे त्याही बोलू बाई मैं जो भी होली में आएंगे. माझ्या हसण्यावरती सगळे हसत पाहिजे. नहीं बोलूंगा भाई बीच में. तर होळीला वगैरे कोण आलं ना तर नक्कीच या, किंवा नॉर्मली आलं तरी पण ट्राय करा. आम्ही तर नाही करणार कारण आम्हाला नक्की करायची नाही आहे.
सस्ते नशे नहीं करते हम। आप करते हो? हाँ ये करते हैं, सस्ते नशे करते हैं। गांजा गांजा इथे आल्यापासून सगळे एक ना एक सगळे म्हणजे सस्ते नशे करतातच आहे, घोटाळा होतोच आहे कुठे ना कुठे। बाई दे हा सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स। हा नाही ते मी नंतर सांगेन। अरे. सगळ्यात मोठं म्हणजे मला एक नवल वाटतंय की सकाळपासून आम्ही गजरे शोधतोय, ठीक आहे, जेव्हापासून आम्ही इकडे तेव्हापासून गजरा गजरे शोधतोय, एक गजरा नाही सापडला आम्हाला। अरे यार क्या कर रहे हो एमपी यूपी वालो, भाई गजरा दाखव ना। नॉर्मल फुलं आहे तिथं महाराष्ट्रामध्ये, नॉर्मल तुलाच बघतोय मी। महाराष्ट्रामध्ये नॉर्मल आहे गजरा वगैरे मिळणं, सगळीकडे मिळतं, पण इथे एकाही जागेवरती गजरा मिळाला नाही आहे, तो मला खूप वाईट वाटतंय। तुझी चालू दे ग। अँगल बिंगल बघतो, अरे काय बोलणार यार, काय बोलणार, कायच बोलणार। तर चला आता आपण जाऊन पहिलं बरसाना बघू, आणि मला तुम्हाला एक नेगेटिव्ह गोष्ट पण सांगायची होती, मी तुम्हाला नंतर सांगेन। तो तुम्ही तोपर्यंत आम्ही जातो, दर्शन घेतो, तुम्ही पण दर्शन घ्या। मथुरेपासून 43 किलोमीटर अंतरावर असलेल्या बरसाना येथील श्री राधाराणी मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे। ब्रजवासींची देवी म्हणून पूजनीय असलेली राधाराणी ही भगवान कृष्णाची गुप्त शक्ती मानली जाते। हे मंदिर राधाराणीच्या दिव्य उपस्थितीचा शोध घेणाऱ्या भक्तांसाठी अंतिम स्थान आहे। मिनी राजस्थान मध्ये आलो आम्ही, वारूळच वारूळ, रेतीच रेती खालती। बरसाण्याला येताना आहे ना 2 रस्ते आहेत, एक रस्त्याने गाड्या वगैरे जातात, जो रस्ता तुम्ही बघू शकता तिथे वरती जातो, आणि एक रस्ता आम्ही ज्या रस्त्याने चाललो तो एक रस्ता आहे। तर चाललो आहे, सकाळी खूप थंडी लागत होती पण आता नाही लागत, आता गरम होतं साडी घातल्यामुळे, बट इट्स ओके। आणि म्हणजे इथे चालता चालता आहे ना 2-2 मिनिटानंतर आहे ना गायाच गाया दिसत आहेत सगळीकडे, सगळीकडे गायाच गाया, माकडांचं प्रमाण पण खूप आहे, आणि बाकी इथला नेचर खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर, मला आवडला। आणि कायच सांगू, बाकी मंदिर खूप सुंदर आहे। आता जाऊया आपण बरसाना मंदिर पण बघूया, तुम्ही पण बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा, भेटूया थोड्या वेळाने। आम्ही तोपर्यंत इकडचा आनंद घेतो मंदिराचा वगैरे आणि नेचरचा सुद्धा। इकडचा रस्ता असा खडकी आहे, काय जस्ट डोंगर टाइप रस्ता। फायनली कठीण रस्ता पार करून आम्ही आता निघालो आहे मंदिराकडे जायला चालत। तर हा जो रस्ता आहे ना खूप स्लिपरी आहे, खडकी रस्ता आहे, कोणाचा डोंगर टाईप, छोटासा ट्रेकिंग टाईप आहे, आणि थोडंसं गुळगुळीत आहे त्याची दगड। चला आता, हा पाणी पाहिजे मला। असे मानले जाते की ती प्रत्येक यात्रेकरूला अविरत भक्तीने आशीर्वाद देते। तर या कुंडचं नाव राधा सरोवर आहे, आणि खोल आहे हा कुंड खूप। तर इथून पण जायला 2 रस्ते आहेत, इथे एक रस्ता आहे जिथे आपल्याला राधा सरोवर कुंड बघायला मिळतं, हा एक रस्ता आहे, आणि एक रस्ता नॉर्मल आहे जिथे साधा रस्ता आहे, जिथे असं काही नाही आहे। तर चला जाऊया आता मंदिराकडे। आणि हे ना हे तुम्हाला दिसतंय वरती एकदम, इथे मोर म्हणून नाचलेले कृष्ण असे म्हणतात इथे। तर एक काकांनी आम्हाला सांगितलं राधाला मनवण्यासाठी, तर असं काहीतरी एका पुस्तकात सुद्धा लिहिलं आहे बोलले ते, आणि खूप अशी इन्फॉर्मेशन आहे, आपण थोड्या वेळाने बघू अजून काय आपल्याला प्राप्त होत आहे का। तर चला चलते।
आता आम्ही अर्धा टप्पा पार केला आहे, आता थोडासा बाकी आहे. थोड्यात वेळात पोचू. फक्त तुम्ही कधी इथे आलात माकडांपासून सावधान राहा. इकडची माकडं जाम डेंजर आहे, खूप डेंजर आहे. आमच्यासोबत पण एक सीन झाला, तुम्ही थोड्या वेळाने तुम्हाला सांगेन. बाकी गर्मी अभी बहुत है. चला पुढे जाऊ. बरसाना हे राधा राणीचे जन्मस्थान म्हणून पूजनीय आहे, जिथे कृष्णाच्या भेटीच्या कथा उलगडतात. राधाष्टमी आणि होळी दरम्यान तीव्र होणाऱ्या आध्यात्मिक वातावरणाने हे मंदिर प्रतिध्वनित होते, ज्यामुळे कृष्ण राधासोबत होळी खेळण्याची परंपरा जिवंत राहते. हा एक मनमोहक देखावा आहे जो जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. हवा यार, हवा भारी सुटली यार, हवा मस्त सुटली. डोळ्यात माती गेली यार आमच्या. आणि इकडे बाजूला काहीतरी होतं, ते आपण थोड्या वेळाने चेकआउट करू. कशी हवा वर्षा? एकदम गार गार, एकदम भारी. आणि व्ह्यू पण इथला भारी आहे यार. हे मन्नतचे वगैरे धागे आहेत वाटतं, हे बांधून आपले विश वगैरे पूर्ण करत असतील मे बी. आणि इकडनं प्रवेशद्वार हा. ॲक्च्युली आम्हाला लोकांना खूप जणांनी कन्फ्यूज केलं आहे बोलून बोलून की इथे आहे तिथे आहे. आता आम्ही कन्फ्यूज झालो, कळत नाही आम्हाला कुठे जायचं नक्की. आम्ही जेव्हा या साईडला आलेलो वरती तेव्हा आम्हाला बोलले की खालच्या साईडने जायचं आहे, आणि आम्ही खालच्या साईडला पुन्हा रिटर्न केलो, तर आम्हाला परत फायनली आम्ही आलो श्री लाडलीजी महाराज बारसानाला. आता जाऊया दर्शन वगैरे करूया. आतमध्ये माहीत नाही रेकॉर्ड करायला मिळेल की नाही, तर तुम्ही बाहेरून पहिलं दर्शन घ्या, बाकी पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. पूर्ण दर्शन बरसाना मंदिरात जाण्यासाठी 250 पायऱ्या आहेत. जीवदानीचा फील येतो इथे. आता सेम पायऱ्या आहेत. फायनली आम्हाला बरसानाचं दर्शन घडलेलं
झालेलं आहे आणि आम्ही इकडनं निघालेलो आहे कारण आमचा ड्रायव्हर आम्हाला सारखा सारखा फोन करून सतवतोय. गाडीमध्ये बसून आहे ना, गाडीमध्ये बसून बोल. प्रायव्हेट गाड्या तुम्ही जर येता ना, प्रायव्हेट गाड्या करू नका प्लीज. टायमिंग विचारा. नीचे उतर राहू. बोलते और हाँ भैया. इकडचा रस्ता थोडासा कठीण आहे चढण्यासाठी, नॉट उतरण्यासाठी. जर तुम्ही येत असाल तर परिक्रमा रस्त्यानेच या प्लीज, परिक्रमा करूनच या कारण हा जरा जीवदानी आपलं तुळजापूर वगैरे सारखे शिड्या वगैरे आहेत ते. सो तुम्हाला होईल पण तुमच्या इच्छानुसार तुम्हाला जसं वाटेल तसं. मला तेव्हा इथे वाटलं. आवाज येतोय ना माझा? काय माहिती येतोय की नाही. चला थोड्या वेळाने भेटू. जर तुम्ही प्रायव्हेट गाडी बुक करत असाल तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांना आधीच तुम्ही तुमचा टाईम सांगून ठेवा की तुम्ही किती वेळ मंदिरात थांबणार आहात. जर तुम्ही तसं नाही सांगितलं त्यांना तर मग ते तुम्हाला फोन करून सारखा त्रास देणार की मॅडम कब हो गया यार, कब कितना लेट हो गया, हम कब से रुका है, हे हमने नहीं बोला था, इतना देर लगेगी. तो हे असं सगळं काय हे लोक फोन करून त्रास देतात. त्यापेक्षा तुम्ही आधीच काय ते ठरवा आणि मगच गाडी बुक करा. आमच्यासोबत जो इन्सिडेंट घडला आहे तो तुमच्यासोबत घडू नये म्हणून हे तुम्हाला इन्फॉर्मेशन देते. तर ही गोष्ट एक फक्त लक्षात ठेवा. पहिले ही बसली. थांबा ना. थांब ना. नाही तेव्हा कोण नव्हतं बाळा. ही बसलेली. तू अशी बसलेली तुझ्या मागं माकड. मी श्वेताला म्हणतोय ती बसली तिच्या मागं माकड, तिचं लक्ष नाहीये आणि इकडून जाणार होतो, फिरून जाणार होतो पण तुम्ही बसले म्हणून इकडे आलो. म्हटलं चला इकडून जाऊ म्हटलं कारण की या जर इकडे बोलवलं पुन्हा टाइमपास करतील म्हटलं म्हणून आम्ही तिकडून आलेलो. झालं मग हिला बसायचं हिला बसायचं होतं. ही बसली तर हिचे फोटो काढून झाले. तो समोर आलेला होता. हिला काय वाटलं किंवा असं कॅज्युअल घेऊ आपण. हिनं त्यानं पदर पकडला. तर पदर पकडला म्हणून हिनं व्यवस्थित हँडल करून ही कणकण निघून गेली. तू जसं अरे बाळा तेव्हाची गोष्ट नाही का, तेव्हा नाही दुसऱ्या वेळेस त्यांनी पदर पकडला मग तू हे केलं. मग ते लोक असा होता असा हिचं बहीण प्रेम उतू गेलं. अरे तू बोलली शक्तिमान आधी त्या माकडाला काय वाटलं तिच्या पिल्लाला मारायला उसके सब छोड़ दिया. सुन उसने डायरेक्ट तू सुन एक बार भी सोचा ऐसा का माकड चावला म्हणून इथे साडी चेक केली जाते. होल पडलाय कुठे. अरे बघ पुढे तरी पडला अरे पडला पण आहे की नाही होल की फक्त तिथेच होल पडलाय. अरे त्याने साडीचं नुकसान नाही केलं, चांगलं होतं ते माकड. अरे ते साडीच्या आतमध्ये चालेल नाही लागलं.
मित्रांनो, ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम द्या आणि बाकीचे ब्लॉग्स बघायला विसरू नका. तो चलो, बाय बाय.